नमस्कार. आज आपण येथे तांदूळ द्यायची भाजी बनवणार आहे. तांदूळ द्यायची भाजी म्हणजे चवळीची भाजी. ही खूप रुचकर आणि सुंदर लागते. जगात सर्वत्र मिळते. तुम्हाला दाखवण्यासाठी मी मुद्दाम हे 2-4 हे डेटा ठेवलेले आहेत. ही भाजी लोहयुक्त असल्यामुळे, लोह कॅल्शियमयुक्त असल्यामुळे व प्रोटीनयुक्त आहे. त्यामुळे गरोदर बाईला ही भाजी दिली जाते. त्यामुळे त्यांची स्नायूंची वाढ होते आणि रक्तसुद्धा वाढते. ताप आलेल्या माणसाला जर ही भाजी दिली तर ताप कमी होतो. तसेच लहान मुलांनासुद्धा याचे सूप दिले जाते आणि ती गर्भाशयातले स्नायू वाढल्या जातात, चांगल्या प्रकारे होतात. बाळंतपणानंतर ही भाजी दिली जाते. त्यासाठी मी तव्यात तेल टाकलेलं आहे. तेल घेतल्यानंतर त्यामध्ये लगेच आपल्याला लसूण टाकून घ्यायचा आहे. लसूण हा चांगला तडतडल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये मिरची टाकायची आहे. आपण ही भाजी तव्यावर बनवत आहे त्यामुळे अतिशय सुंदर लागते. ही भाजी लोहयुक्त असल्यामुळे लहान मुलांना त्याचे सूप दिलं जातं आणि त्यामुळे स्नायूंची वाढसुद्धा चांगल्या प्रकारे होते. मिरची चांगली शिजल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक मोठा कांदा टाकून घ्यायचा आहे. त्याला सुद्धा चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे. कांदा चांगला शिजला की त्यात आपल्याला ही तांदूळ जिऱ्याची भाजी म्हणजे चवळीची भाजी टाकायची आहे. भाजी चांगली एकजीव हलवल्यानंतर त्यामध्ये आपल्याला त्यावरती झाकण ठेवून स्लो आचेवर शिजवून द्यायची आहे.